सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. विवर्गित किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, मारहाणीची चित्रफीत पोलिसांच्या ताब्यात. उमदी पोलिसांकडून संशयिताला ताब्यात घेऊन तपासाला वेग. जत तालुक्यातील भिवर्गी गावात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उमदी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत तरुणाचे नाव महादेव सिद्धप्पा बिरादार, वय 26, राहणार भिवर्गी, तालुका जत असे असून सिलसिद्ध मल्लाप्पा बिरादार यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना भिवर्गी येथील गौडू बस्ती कर्जगी रस्त्यालगतच्या शेत परिसरात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास महादेव आणि सिलिसिद्ध हे दोघे शेत परिसरात बसून बोलत होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये महादेव बिरादार यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमी अवस्थेतील महादेव यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ काही नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाल्याची माहिती समोर आली असून संबंधित चित्रफीत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून घटनेचा तपशीलवार तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेवेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबत अधिकृत अहवाल, शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संशयित आरोपी सिलिसिद्ध बिरादार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे भिवर्गी गावात शोककळा पसरली असून तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे ग्रामस्थातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून संबंधित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कलमे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.